सरांनी एवढं सगळ्या गोष्टी तिथं असताना सुद्धा आपल्या शेताकडे येऊन एवढं सुंदर प्रोजेक्ट तयार केलंय आणि या प्रोजेक्टला दुर्गा हायटेक नर्सरीच्या माध्यमातून आम्हाला जो काही प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न चांगला करून त्यांना हा बाग डेव्हलप करण्यासाठी मदत करतोय. तर त्यांना या आमच्याकडनं मदत कशा पद्धतीने झाली आणि आम्ही नेमकं तुमच्यासाठी काय केलं किंवा तुम्हाला आमच्याकडेच काय वाटलं आणि मागच्या वर्षी जे तुम्ही आमच्याकडे रोपं बुक केली होती त्याच्यामध्ये भरपूर तुम्ही बाकीच्या नर्सऱ्यांना रिसर्च केलेला आहे हे आम्हालाही माहिती आहे. पण तुम्ही त्या 1 वर्षानंतर सुद्धा रेग्युलर राहून आमच्याकडेच रोपं घेऊन आमच्याकडूनच लागवड करून घेतली. त्याबद्दल थोडक्यात आम्हाला सर सांगा. सर त्याच्यात काय, मी पुण्याला असतो आणि देशात इकडं तिकडे फिरण्याचा योग माझ्याकडे येतो आणि मी नारळाच्या ह्याच्याकडे किंवा मला भरपूर नर्सरीवाल्याची ऑफर आली ही आली. त्याच्यात तुमचं योगायोगानं तुमची कम्युनिकेशन झालं आपलं. त्या कम्युनिकेशन मध्ये तुमचं मला जरा स्वभाव रिस्पॉन्स जे मला आवडलं. तर तुमच्या अपेक्षा मला काही कमी ऑफर देणारे लोक भरपूर होते. मी माणूस पाठवतो, मी असं करतो, मी तसं करतो, असं भरपूर ऑफर देणारे भरपूर होते. पण मला माझ्या कम्युनिकेशन मध्ये तुमची मी निवड केली. तुम्ही मला सॅटिस्फाईड वाटले म्हणून मी तुम्हाला हे केलं आणि स्टार्टिंग पासून जे तुम्ही आपलं कम्युनिकेशन झालं त्या पद्धतीनं तुम्ही एक चांगला रिस्पॉन्स देत आहे. आणि माझी असंही महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे की कुठलेही रोप लावा, आंबा लावा, काय तुमची जे काही चॉईस असेल तर फळबागाचे जे काय असेल तर दुर्गा नर्सरी म्हणून आहे, कुमठा, तालुका उदगीर, जिल्हा लातूर आणि माझ्यापासून एक 7 किलोमीटर अंतरावर आहे. आता जो प्लॉट आहे भाकसखेडा पूर्व, तालुका उदगीर, जिल्हा लातूर, महाराष्ट्र या ठिकाणी आहे. तर माझी सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे, तुम्ही युट्यूबवर तुम्ही भरपूर बघाल, काय कराल तर नुसते फसवणारे लोक आहेत. मी असं करतो, मी तसं करतो, हे करतो. तर दुर्गा नर्सरीचा रिस्पॉन्स 1 नंबर चांगला आहे आणि चांगलं आहे. तर माझी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे आणि आग्रहाची बाबा दुर्गा नर्सरी मध्ये जे काही तुम्हाला रोप तुमच्या चॉईसनुसार जे काही तुम्हाला लावायचं आहे तर तुम्हाला एक माझ्या व्हिडिओ मध्ये एक कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल. त्या नंबरशी तुम्ही संपर्क साधा. त्याच्यामध्ये माझा नंबर दिला जाईल. काही तुम्हाला काही प्लॉट विजिटसाठी काय झालं, कसं केलं, काही मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर माझा पण नंबर तुम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये देतो. आणि